नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। राज्य शासनाने महिला केंद्रित धोरण आखले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे। युवकांच्या हाताला काम देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे। सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्यरत असून निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करत जनहिताचे निर्णय गतीने घेण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। कविवर्य सुरेश भट सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील 3 नवनिर्मित आरोग्य केंद्रांच्या इमारती व निवासस्थानांचे लोकार्पण करण्यात आलं। तसंच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे आणि आशा सेविकांना त्यांच्या हस्ते अँड्रॉइड मोबाईल वितरित करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माता व बालमृत्यू तसंच कुपोषण रोखण्यासाठी आशा सेविका मोलाचं योगदान देत आहेत। केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही त्या योग्यरित्या पार पाडत आहेत। त्यांच्या कामामध्ये सुख करता यावी आणि त्यांना विविध नोंदी घेता याव्यात, माहितीचे संकलन करता यावं यासाठी जिल्हा खनिज निधीतून त्यांना मोबाईल वितरित करण्यात आला आहे। त्यांच्या मागणीनुसार येत्या काळात त्या मोबाईलसाठी जिल्हा खनिज निधीतून वार्षिक रिचार्जसाठी निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे। या महिन्यापासूनच आशा सेविकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचं फडणवीस म्हणाले। यासोबतच आशा सेविकांना 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।